नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर राज्यातील पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा जी.आर. शासनाने जारी केला आहे. रब्बी हंगाम 2024 मधील 1007 विजेत्या शेतकऱ्यांना बक्षीस रक्कम देण्यासाठी 57,20,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किती निधी मंजूर झाला, कोणत्या विभागाला किती रक्कम मिळणार, कोणत्या खात्यातून निधी दिला जाणार आणि वितरणाची प्रक्रिया काय आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या जी.आरची मुख्य माहिती पाहूया. तर शासन निर्णय दिनांक 13 फेब्रुवारी 2026. विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग. राज्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी पीक स्पर्धा आयोजित केल्या जातात. सन 2025-26 साठी विविध कृषी पुरस्कार व पीक स्पर्धांसाठी 8 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी रब्बी हंगाम 2024 मधील विजेत्यांसाठी 1007 शेतकरी, एकूण निधी 57,20,000 रुपये मंजूर. तर विभागनिहाय निधी वाटप पाहूया. तर राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर अशा 3 स्तरांवर बक्षीस देण्यात येणार आहे. एकूण आकडेवारी: राज्यस्तर विजेते 26, जिल्हास्तर विजेते 280, तालुकास्तर विजेते 701 असे एकूण विजेते 1007. नंतर विभागनिहाय उदाहरण: तर नाशिक विभाग 12,31,000, पुणे विभाग 8,79,000, कोल्हापूर विभाग 7,04,000, छत्रपती संभाजीनगर विभाग 5,93,000, लातूर विभाग 7,06,000, अमरावती विभाग 9,07,000, नागपूर विभाग 7,00,000. तर निधी कोणत्या खात्यातून दिला जाणार? तर हा निधी 2401 पीक संवर्धन, 109 विस्तार व शेतकरी प्रशिक्षण, पीक स्पर्धा, इतर जमा या लेखाशीर्षातून दिला जाणार आहे. नियंत्रण व वितरण प्रक्रिया पाहूया. तर निधीचे वितरण आयुक्त कृषी पुणे, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी या स्तरावरून होणार आहे. निधीचा तात्काळ वापर करणे आणि उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करणे बंधनकारक आहे. नंतर महत्त्वाच्या सूचना: तर वित्त विभागाच्या मान्यतेनुसार जी.आर. जारी, सर्व वित्तीय नियमांची काटेकोर पालन आवश्यक. तर मित्रांनो, हा जी.आर. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर या जी.आरमुळे 1007 शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळणार आहे. ही योजना शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देणारी आहे. जर तुमचा विभाग या यादीत असेल तर संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. आणि जर तुम्हाला या जी.आरची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या जी.आरची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी.आर. अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.